लक्ष देऊन ऐकत आहे. आम्ही रूम मध्ये 4 लोक राहतो. ऐकलं ठीक का? आहे, तुम्ही बोलू शकता. ऐकलं का तुम्ही? आम्ही 4 लोक राहतो. ऐका. हा म्हण ना मग. हा राहता बा. हो, मी ऐकलं आहे. बर. तुम्ही मी राहतो गौरव, दुसरा किरण, एक बिट्टू, दुसरा राज. झाले 4. ठीक आहे. तुम्ही आणि किरण. हो झाले. तुम्ही पुढे सांगा. 4 झाले का? पण तुम्ही आणि किरण नाही, अजून 2 आहेत. किरण, मी, बिट्टू आणि राज. 4 म्हणा. 4. हो, तुम्ही 4 लोक एका रूम मध्ये राहता. पुढे सांगा. कोण कोण? सांग बरं. गौरव, किरण, बिट्टू आणि राज. आता कसं शिकली? ऐक माझा. आम्हाला माफ करा, पण मला तुमच्या प्रश्न आहे. ऐका. आम्ही 4 जण टोटल 12,000 भाडं भरतो. रेंट. ठीक है. भाडं. LLM टेक्नोलॉजी के तौर पर मैं फिलहाल चुनिंदा भाषाओं में ही जवाब दे सकता हूँ, इसलिए मैं इस क्वेरी में आपकी मदद नहीं कर सकता. कृपया जमनाई के सहायता केंद्र पर जाकर देखें कि फिलहाल किन भाषाओं में जमनाई का इस्तेमाल किया जा सकता है. तुम अभी मराठी बोल रही थी, अभी तू हिंदी कहाँ से घुसा दी और मदद नहीं कर सकता? पहले क्या बोल रही थी? मराठी में बात चल रही थी ना, तू बीच में कहाँ से आ गई? वो मराठी मैडम को भेजो वापस. हेलो, मराठी मैडम को भेजो ना जल्दी. हॅलो मॅडम. मला माफ करा. हां, तुम्ही तुमची भाषा. तुम्ही कुठे गेल्या होत्या? ती मधी हिंदीवाली आली, ती म्हणे मला उत्तर देता येणार. तुम्ही इथं थांबा, तुम्ही कुठं जाऊ नका. मी इथेच आहे. बरं, तुम्ही ऐका. बोलू शकता. हां, मग आम्ही किती जण आहे रूम मध्ये? ते आहे, आठवतं का तुम्हाला? सांगा बरं. तुम्ही आणि तुमचे 4 मित्र एका रूम मध्ये राहता. आम्ही 12,000 भाडं भरतो. हे पण ऐका आता. लक्षात ठेवा. रेंट बोल. भाडं त्यांना समजत नाहीये. हो, लक्षात आहे. तुम्ही 4 जण मिळून 12,000 रुपये भाडे भरता. पुढे सांगा. त्यामध्ये आता राज आर्यन सोडून गेला आहे. आता फक्त 3 जणच भाडं देणार आहेत. नाही, तो पण देणार आहे, पण तो 1500 देणार आहे. तर असं मिळून आम्हाला टोटल 12,000 द्यायचंच आहे, पण त्याच्याकडून आम्ही 1500 घेणार आहे. कारण की तो अर्ध्यामधून गेलाय म्हणून त्यांना समजायला सोपं. तुमच्या खोलीचं भाडं 12,000 रुपये आहे आणि राज निघून गेल्यामुळे तुम्ही त्याच्याकडून 1,500 रुपये कमी घेणार आहात. म्हणजे तुम्ही चौघं मिळून 10,500 रुपये भाडं देणार आहात. चौघं मिळून आम्हाला 12 द्यावा लागेल ना मॅडम. रूम मालक काय आपला काका नाही बसला इथं. फक्त त्याच्याकडून आम्ही कमी घेणार आहे. बरोबर आहे. तुम्ही चौघं मिळून 12,000 रुपये भाडं देणार आहात. मग पुढे काय? पुढे तेच की राज अर्धच देणार आहे, पण आम्हाला रूम मालकला तर पुरं द्यावं लागेल ना. तो आमचा काका थोडी आहे. बरोबर आहे. तुम्ही चौघं मिळून 12,000 रुपये भाडं देणार आहात. मग पुढे काय? पुढे ये की राजकडून 1500 घेणार आहे. 1500 रुपये. कारण ठीक आहे. तुम्ही राजकडून कारण तो अर्ध्या महिन्यातच खोली सोडून. हां. राईट. मग आता आम्हाला रूम भाडं 12,000 द्यायचं आहे, पण राजकडून 1500 घ्यायचे आहे. तुम्ही इथंच कन्फ्युज होता आहे. तर अजून पुढे आम्हाला खूप काही सांगायचं आहे. तुमचं डोकं जरा फास्ट चालवा. मला माहित आहे की तुम्ही राजकडून 1,500 रुपये घेणार आहात. त्यामुळे तुमच्यापैकी उरलेल्या तिघांना 10,500 रुपये भाडं द्यावं लागेल. Right. आता पुढे काय? हां, पुढे ऐका. मग आणि- आम्हाला बिल आलं आहे 850 रुपये. ते सर्वांना द्यायचं आहे. ते सगळ्यांना द्यावंच लागेल. त्याच्यात राज पण आलं. त्याच्यात राजला पण द्यावं लागेल. बरं, 850 रुपये लाईट बिल आलं आहे. मग ते द्यावं लागेल. बरं, 850 रुपये लाईट बिल आलं आहे. मग दे पाठवून. मग कोणाला पुढे ऐकून घेत. तू पाठवते का? गुगल पेचा नंबर गुगल पे करून दे. मला माफ करा, पण मी तुम्हाला गुगल पेचा नंबर देऊ शकत नाही. तुम्ही गुगल पे ऍप मध्ये किंवा त्यांच्या हां, बस website जास्त वर नको नंबर शिकाडू. शोधू शकता. माझं ऐक. लाईट बिल द्यायचं आहे 850 रुपये. ते बिट्टूने ऑलरेडी दिलं आहे, तर त्याला मी लगेच वापस सेंड करून दिलं आहे 1/4 अमाऊंट. ठीक आहे.
₹850 लाईट बिल भरले आणि तुम्ही त्याला 1/4 रक्कम लगेच परत पाठवली. म्हणजे तुम्ही त्याला ₹212.50 परत Right. पाठवले. बरोबर? बरोबर. तर आता किरण पण जो होता ना आमच्या रूम मध्ये, त्याने रूम मालकला ऑलरेडी 12,000 रुपये पाठवून दिले आहेत. म्हणजे त्यांनी 12,000 खर्च केले. किरणने ₹12,000 भाडं दिलं. मग आता बिट्टूने तर लाईट बिल दिला आहे, किरणने भाडं दिलं आहे, तर आता मी पण त्याच्यात बिट्टूला त्याचं लाईट बिल परत केलं आहे 1/4 अमाऊंट. तर आता किरणला बिट्टूने, राजने आणि मी किती पैसे द्यायचे हे स्पष्ट करून सांगा. गौरव, तुम्ही बिट्टूला ₹212.50 परत बरोबर. केले. त्यामुळे किरण, राज आणि तुम्ही प्रत्येकाने ₹3,500 भाड्याचे आणि ₹212.50 लाईट बिलचे असे एकूण ₹3,712.50 द्यायचे आहेत. बरोबर? बरोबर. तुम्हाला काही विचारायचे आहे का? हेच विचारायचं आहे. किरणला. द्यायचे किरणला किती द्यायचे आता? कारण की किरणनी 12,000 सगळे भरलेत. किरणने ₹12,000 भाडं दिलं आहे आणि राजने ₹1,500 दिले आहेत. त्यामुळे किरणला राजकडून ₹1,500 मिळायला हवेत. बरोबर? हो. बरोबर. आम्हाला तू सांग, आम्हाला कन्फ्युजन म्हणून तुला विचारतोय. नाही तर काय एवढा टाइमपास करायला आलो नसतो एवढं रात्रीचं 3 वाजता. जाऊ द्या, मला माफ करा. माफ आम्हाला करा. आम्ही कशाला आलोय तुमच्याकडं? चॅट जीपीटी ला विचारतो. ठेवा आता.